नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमनचा खेळ, विरोधक आक्रमक, लोकशाहीच्या संघराज्य ढाच्यावर घाला घालण्याचा आरोप। संसदेच्या विशेष अधिवेशनात आज महिला आरक्षणासोबतच सादर करण्यात आलेल्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून रणकंदन माजले आहे। महिला आरक्षणाचे गाजर दाखवून भाजपला प्रत्यक्षात मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे, हा भाजपचा छुपा अजेंडा आहे असा घणाघाती आरोप करत संपूर्ण विरोधी पक्षाने या विधेयकाविरुद्ध एल्गार पुकारला आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह विरोधी नेत्यांनी स्पष्ट केले की हे विधेयक लोकशाहीच्या संघराज्य रचनेला हानी पोहोचवणारे आहे। लोकसभेच्या जागा 543 वरून 850 करणे हा दक्षिण भारतीय राज्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे। नारी शक्ती नव्हे तर हे भाजप शक्ती विधेयक आहे अशी टीका करत विरोधकांनी उद्या होणाऱ्या मतदानात याविरुद्ध उभे राहण्याचा निर्धार केला आहे। पंतप्रधान मोदी जरी कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही अशी हमी देत असले तरी विरोधकांचा संशय हा लोकसंख्येच्या आधारावर होणाऱ्या जागा वाटपावर आहे। ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण चोख बजावले त्यांच्या जागा कमी होऊन उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व वाढेल अशी भीती विरोधकांना आहे। महिला आरक्षणाचा वापर या मोठ्या राजकीय बदलासाठी कवच म्हणून केला जात असल्याचे विरोधकांचे विश्लेषण राजकीय दृष्ट्या अत्यंत स्फोटक ठरत आहे। पुढील बातमी आहे विधान परिषदेचा बिगुल वाजला, राजकीय घडामोडींना वेग, उद्धव ठाकरे असतील तर पाठिंबा देऊ, हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका। राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। निवडणूक आयोगाने आज गुरुवारी 16 एप्रिल रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक दिग्गजांचा कार्यकाळ संपत आहे। त्यामुळे या जागांवर पुन्हा कोणाची वर्णी लागणार आणि राजकीय समीकरणे कशी बदलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। त्याचबरोबर या 9 जागांसह डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवरही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्या आमदारकीची मुदत 27 जुलै 2030 पर्यंत आहे। या रिक्त जागेवरील पोटनिवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे। त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार असून ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी चर्चा झाली होती, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा असेल, मात्र इतर प्रस्ताव असेल तर चर्चा करण्याची गरज आहे। तर प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेची जागा आहे ती जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती दाखवत काँग्रेसला द्यायला हवी असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे। दरम्यान मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया कधी असणार त्याची वेळ आणि तारीख जाणून घेऊयात। निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल 2026 रोजी जारी होईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल असेल। उमेदवारी अर्जाची छाननी 2 मे रोजी होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 मे असणार आहे, तर मतदान 12 मे रोजी होणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे। मतमोजणी याच दिवशी म्हणजे 12 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता असेल। जे 9 सदस्य निवृत्त होणार आहेत यात संजय कणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह विजयसिंग मोहिते पाटील, राजेश राठोड, शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे। पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून। महावितरणचे जिल्ह्यात शुक्रवारी 17 एप्रिल रोजी तक्रार निवारण मेळावे, सौर कृषी पंप व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन। महावितरणातर्फे जिल्ह्यातील सौर कृषी पंप तसेच घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी शुक्रवारी 17 एप्रिल रोजी विशेष तक्रार निवारण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील 30 उपविभागात होणाऱ्या या मेळाव्यांचा लाभ घेण्याचे आवाहनही महावितरणाच्या कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय भनगे यांनी केले। या मेळाव्यात सौर कृषी पंप धारक शेतकरी तसेच घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना आपल्या अडचणी मांडता येणार आहेत। वीज पुरवठा खंडित होणे, नवीन वीज जोडणी, वाढीव बिल, तांत्रिक अडचणी यासारख्या विविध अडचणींची सोडवणूक जागेवर करण्यात येणार आहे। या मेळाव्यास महावितरणचे उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंते यांच्यासह संबंधित सोलार इन्स्टॉलेशन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून सौर कृषी पंपाशी निगडीत तांत्रिक अडचणींवरही मार्गदर्शन व निराकरण केले जाणार आहे।
ग्राहकांनी आपापल्या तक्रारी लेखी स्वरूपात तयार करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित उपविभागीय कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आले आहे. पुढील बातमी आहे, युद्धविरामाचा पहिला आठवडा संपला. इराणच्या नाकेबंदीनंतर पाकिस्तानची मध्यस्थी. आज अमेरिका इराण मधील युद्धविरामाचा पहिला आठवडा संपला. चर्चेची पहिली फेरी फिसकटल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर ट्रम्प यांच्या शांती प्रस्ताव घेऊन इराणमध्ये दाखल झाले. इस्लामाबाद चर्चेच्या अपयशानंतर आता पाकिस्तान या संघर्षात मुख्य मध्यस्थ म्हणून समोर आला आहे. शांततेच्या चर्चा सुरू असल्या तरी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अजूनही मूलभूत मतभेद कायम असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगाची यांनी स्पष्ट केले. चीनने इराणला हॉर्मुझ सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय जहाजांना मुक्त संचार देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही. आखातातील युद्धजन्य स्थितीमुळे अमेरिकेने 11 मार्च 2026 रोजी रशियाकडून तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची सवलत दिलेली, ज्याची मुदत 11 एप्रिल 2026 रोजी संपली असून ती वाढवली जाणार नाही हे अमेरिकेने स्पष्ट केले. यासोबतच इराणचे तेल वाहतुकीला दिलेली सवलत ही 19 एप्रिल 2026 ला संपत आली असून ती वाढवली जाणार नाही असे सांगितले. अमेरिकेने 13 एप्रिल 2026 पासून इराणच्या बंदराची पूर्ण सागरी नाकेबंदी सुरू केली असून आता इराणी तेलाची कायदेशीर निर्यात पूर्णपणे रोखली आहे. भारतासाठी आता रशियाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या तेलाचे मार्ग बंद होणे हे मोठे आव्हान आहे. पुढील बातमी आहे, आता तपासणी अहवाल असलेल्या गुळांचे सौदे निघणार. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आता तपासणी अहवाल असलेल्या गुळांचे सौदे निघणार आहेत. समितीमध्ये बुधवारी समिती प्रशासन, व्यापारी, गुळ उत्पादक यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. गुजरातमधील काही गुळ व्यापारी असोसिएशनने कोल्हापूरमधील गुळ खरेदी बंद केली आहे. त्यामुळे गुळ उत्पादकांनी सोमवार, मंगळवार गुळ उत्पादनच बंद ठेवले होते. 2 दिवसांच्या बंदनंतर 20 गाड्या गुळाची आवक झाली. मात्र व्यापाऱ्यांनी गुळ खरेदी न करण्याची भूमिका घेतल्याने बुधवारी सौदे निघाले नाहीत. आज मात्र गुळाचे सौदे पूर्ववत निघाले. आज गुरुवारी गुळाला 4500 ते 4800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गुळाचे जे जुने उत्पादन आहे तो गुळ खरेदी करण्याबरोबरच आता नव्याने येणाऱ्या गुळाचे तपासणी अहवाल असेल तरच गुळाचे सौदे काढण्यात येणार आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.